जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर येसूबाई आणि शाहू महाराजांना औरंगजेबाने कैदेत ठेवले। पण संभाजी महाराजांच्या कन्येचे काय बरे झाले हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडतो। तर चला जाणून घेऊया संभाजी महाराज यांची कन्या भवानीबाई यांच्याबद्दल। भवानीबाई यांचा जन्म 4 सप्टेंबर 1678 रोजी शृंगापूर येथील पिलाजी राजे शिर्के यांच्या वाड्यात झाला। त्या साक्षात छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सईबाई यांची नात, तर छत्रपती संभाजीराजे व महाराणी येसूबाई यांच्या त्या ज्येष्ठ कन्या। हिंदवी स्वराज्याच्या त्या खऱ्या अर्थाने राजकन्या होत्या। अत्यंत महत्त्वाचा काळ त्यांच्या जन्मावेळी सुरू होता। स्वराज्यासाठी सुरू असलेले संघर्षाचे पडसाद त्यांच्या बालपणावरही पडले। योग्य वेळी शूर आणि पराक्रमी महाडिक घराण्याशी त्यांचा विवाह जुळून आला। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कन्या अंबिकाबाई यांचा विवाहही हरजी राजे महाडिक यांच्याशी झाला होता। त्यांचेच पुत्र शंकराजी महाडिक। भवानीबाई यांचा विवाह शंकराजी राजे महाडिक यांच्याशी झाला। त्यांचे सासरे हरजी महाडिक मोठे पराक्रमी आणि महाडिक घराणे स्वराज्यासाठी लढणारे होते। शंकराजी महाडिक यांनी दक्षिणेत जिंजीच्या लढ्यात किल्ल्याचे रक्षण करण्यासाठी मोठे आणि अविस्मरणीय योगदान दिले। या लढ्यात शंकराजींना भवानीबाईंचा ठाम आणि खंबीर पाठिंबा होता। नंतरच्या काळात छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या या ज्येष्ठ भगिनी भवानीबाई यांना मोठा मान दिला। महाराजांनी त्यांना 24 गावाची सनद बहाल केली। तसेच महाडिक कुटुंबाला स्वराज्यात मोठे मान्यता दिली। मुघलांच्या आक्रमणामुळे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यामधील तारळे गावाची घडी विस्कटली होती। अशा वेळी भवानीबाईंनी पुढाकार घेऊन तेथील कारभार पुन्हा व्यवस्थित केला आणि स्वराज्याच्या पुनर्स्थापनेत मोठे योगदान दिले। त्यांना दुर्गोजी आणि अंबाजी असे 2 पराक्रमी पुत्रही झाले। पती शंकराजी महाडिक यांच्या मृत्यूनंतर भवानीबाईंनी आपल्या पतीसोबत सती जाण्याचा निर्णय घेतला। आजही त्यांची समाधी सातारा जिल्ह्यातील तारळे गावातील महाडिक स्मशानभूमीत तारळे आणि काळगंगा या नद्यांच्या पवित्र संगमावर आहे। इतिहासप्रेमी आजही या ठिकाणी आवर्जून भेट देऊन या महान राजकन्येला आदरांजली वाहतात।